सध्या तुतारी वाजवण्याच्या चॅलेंजवरून अमोल मिटकरी चर्चेत आहेत। तुतारी वाजवून दाखवल्यास 1 लाखांचे चेक देईन असं आव्हान मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांना दिलं होतं। पाहूयात हा रिपोर्ट। आमचं चॅलेंज आहे, डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी, 1 लाखाचं बक्षीस आपल्याकडून घेऊन जावं। अजित पवार गटाच्या मिटकरींनी आधी चॅलेंज दिलं, ते चॅलेंज आव्हाडांनी स्वीकारलं। तुतारी वाजली त्यानंतर मिटकरींनी दिलेल्या चॅलेंजमध्ये अजून एक अट घालत 1 लाखाचा चेक लिहिला। मात्र त्या चेकमध्ये एक मोठी चूक केली। शरद पवारांच्या गटाला तुतारीचं चिन्ह मिळाल्यानंतर मिटकरींनी त्यावरून टीका केली होती। आव्हाडांना तुतारी वाजवून दाखवण्याचं चॅलेंज त्यांनी दिलं। यानंतर आव्हाडांचा तुतारी वाजवतानाचा व्हिडिओ समोर आला। मात्र आता आव्हाडांनी एकट्यानं तुतारी वाजवावी असं आव्हान मिटकरी यांनी दिलं। त्यासाठी 1 लाखाचा चेक तयार असल्याचं मिटकरी म्हणाले। मात्र चेकमध्ये जिथे नाव टाकायचं होतं तिथे मिटकरींनी रक्कम टाकली आणि जिथे रक्कम टाकायची होती तिथे नाव टाकलं। त्यामुळे आता चॅलेंज दुरुस्तीनंतर मिटकरींना चेक सुद्धा दुरुस्त करावा लागेल। एक तुतारी द्या मज आणूनी फुंकीन जीवी स्वप्राणाने, आमचं चॅलेंज आहे, डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी, 1 लाखाचं बक्षीस आपल्याकडून घेऊन जावं। फक्त अट अशी आहे, आवाज तुतारीतून आला पाहिजे। कालपासून मार्केट आहे तुतारीला, पण हरकत नाही, निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे। हा व्हिडिओ जरा नीट बघा। आव्हाडांचं पोट पुढे आलेलं आहे, मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले। जर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे। 1 लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे। 26 तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते विधान भवनला। पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः तुतारी आणावी, पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा 1 लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून, ज्याला 50,000 रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादांनी ठेवलं असं वारंवार आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा 2 महिन्याचा पगार घेऊन जावा। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।